ये तर स्वागत आहे मित्रांनो परत तुमचं. तर आज जसं तुम्ही थंबनेल बघितला, आज आमचा युवा महोत्सव आहे. आणि फक्त युवा महोत्सवच नाही आहे, तर तुमरा भाई उसमें भाग भी लिया आहे. आणि माझा एक पार्टनर इकडे हा आहे यश. कोण आहे तू? यश थोरात. आम्ही डान्समध्ये आहे. आमचा डान्स तुम्ही सांगणार नाही आता कोणता आहे, डायरेक्ट तिथं दाखवून देईन. नाही तर तिथं दाखवायला जमणार नाही बहुतेक, कारण कॅमेरामॅन नाही आपल्याकडे. हे आमरा सागर भैया आहे, देखो गजरे घेऊन आलाय 6 वाजताच. जवट इथून थोडी प्रॅक्टिस करून आम्ही सीधा युनिव्हर्सिटीकडे निघणार आहे आणि तिथंच भेटू मग डायरेक्ट. आता तर हा आहे केसर लॉन. इथं आम्ही प्रॅक्टिस रंगवणार आहे. ते आमचा घोळका बसलेला आहे तबलेवाला. ते त्याला काय म्हणतात ते वादक, ते त्यांचं ते हे हार्मोनियम आब्बा वाजवते ते. लाईव्ह परफॉर्मन्स राहणार आहे आमचा. याला भेटून घ्या. हा आमचा आहे बॉक्सर द बॉय. Like you. Yes. He's very good. Follow and subscribe. Yeah. Nice guy. ब्लॉगिंग चालू आहे. हे आमचं मंडळ आहे बघा. आणि मंडळीतली मुलगा आहे आमच्या सोबतची. आमच्या मॅडमला भेटून घ्या. मॅडम हाय करा ब्लॉग मध्ये तुम्ही. हो गुरुजी को ब्लॉग में ले नहीं ना. अरे कोई बात नहीं. आशीर्वाद दीजिए गुरुजी. नहीं बेस्ट ऑफ लक. अच्छे से करो. बर्थडे आमच्या दुसऱ्या गुरुजीचा बर्थडे आहे ना. हॅपी बर्थडे सगळ्यांनी कमेंट करा. गर्ल्स लोक रेडी होत आहे वरती आणि मी थांबलेलो इथे कॉलेजमध्ये. सन्नाट आहे फुल कॉलेजमध्ये. सुट्टी आहे कॉलेजला, कारण तब्येत तर इतकी डाऊन आहे माझी, काय सांगतो. मला सीझन असतोय मला वर्षातून एक की तो पिरियड आहे माझा तब्येत खराब व्हायचा, जो खूप वेळ जातो. मला खोकला तर असा आहे, एक्स्ट्रीम खोकला एकदम. फिर भी जबान दी है कॉलेज को, मैम को, तो निभानी पड़ेगी ना. और वैसे भी डांस वांस में अपना इंटरेस्ट रहता है तो कर लेंगे उसमें क्या. और ऊपर से ये युवा महोत्सव है यूनिवर्सिटी का, इसमें तो भाग लेना बनता है. क्या बोलतो थांबलो आता मग ते येईपर्यंत. ते रेडी झाल्यावर मग मुलांना रेडी व्हायला काय लागतं. रेडी दीड इथेच बस गया दोस्तो. आणि मुले अजून आवडताच. झोपून जातो. नाही तर किल्ल्यावर जाऊन आलो असतो मी देवगिरी चढून उतरून इथं. हे इथं भोजन कक्ष आहे आणि आमची माणसं भोजन कक्षातच दिसली आम्हाला बरोबर. खदाडे कुठले हे इकडे. अरे मला नाही दिलं. दुपारचे जेवण आहे रे. दुपारचे जेवण म्हणलं तर सकाळचं जेवण झालं वाटतं. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचा डिनर. हां, आपल्याला फक्त दुपारचं जेवण करायचं, बाकी रात्रभर घरीच जेवण करू आपण. एवढं काही. हा ना. आमचे कदाड करते. ही खुराक आहे बघा, है ना ग. काय खुराक सांग. खुराक आहे. खुराक माहिती तुला काय असतं? नाही, जेवण आहे साधं व्हेज. अच्छा ठीक आहे, व्हेज जेवण आहे साधं, खुराक नाही. जेवण खावं उरकून आम्ही आता चाललोय आमच्या मकसदकडे. मकसद डॅन्स. लेट्स गो.
ब्लॉग पाहिजे ना आपल्या रूमचा. नाहीच पटांगण या गणवेश नेसलेला आहे आम्ही. तुझं दाखव लुक. या बॉय एकदम वेगळं वेगळं वाटतंय. करना पडतंय भाई ब्लॉग कंटेंट के लिए. सांग रे भाई यांना काय काय करतो यांच्यासाठी. मिरर व्ह्यू बघा. मिरर व्ह्यू. अरे यार आपण काळं दिसतोय याच्यात. तू जब इधर आया था तो कौन सा गोरा था. याच्यात दिसतं बघा. आहे का इज्जत लुकला काय रे. आपू विसरलो तुम्ही. शाळा झाली असती. स्टेज क्रमांक 1 सुरंज सुजन रंग. ते वहिनी सांगितलं. बाप नाही हो आता हे आपल्या परफॉर्मन्स तुला कोणी ओळखत नाही. दाखव मेकअप. Ladies and gentlemen, are you ready? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हॅपी न्यू इयर एव्हरीवन.
केल्याबद्दल. तुम्ही चांगला रेकॉर्ड केला असेल तर खूप खूप आभार तुमचे. मी काय म्हणतो, सॉल्टी म्हणजे दोस्त ना. सॉल्टी तो शिल्पासोबत आलेला. बॅक टू इन्सान, माणसात वापस. आवरून सावरून साजिरा गोजिरा झालेलो आहे आम्ही घरी जाण्यासाठी. लय झाला आता. इट्स टाइम टू गो. घरी गेल्यावर भेटू आपण डायरेक्ट. घरी गेल्यावर भेटतं पण कशाला, डायरेक्ट झोपून जा ना गपचूप आता. हां ना, चला येऊ का. ये अवेर माझी एनर्जी गायबच आहे पूर्ण. मी तर बघ करायचं बंद केलं हागलं भाई आपण पुरे हागलं. बस झालं. आज दुसरा दिवस आहे 27 डिसेंबर आणि आज माझ्या डान्स पार्टनरची शिल्पा होती, तिची आज लावणी आहे. तर आपण ती पण बघून घेऊ आज. ते बघून घ्या. आमचा डान्स तर बघितलाच तुम्ही. अशी एंडिंग करायची इच्छा नव्हती माझी, चांगली एंडिंग झाली पाहिजे. शिल्पा थ्रू आपण करून टाकू. लेट्स गो. तुम्ही आत्तापर्यंत भरपूर लावण्या बघितल्या असेल. चंद्रा, प्राजक्ता माळी, अप्सरा आली, सोनाली कुलकर्णी. पण या संतोषची लावणी बघा एकदा.
या पाकिटामध्ये दडलंय काय लवकरच आपल्याला समजणार आहे. पाकिटामध्ये दडलं काय? हे निकाल आहे ना. हा निकाल आमचं नाव असं काय याच्यात? हा असं ना 100% आमचं नाव आहे यामध्ये. मागून मागून हा कव्हर वरती. आणि त्याचं पारितोषिक होणार आहे त्या स्टेजला. आज आपण बहुत सारे दिल टूटने वाले वो सभी दिल टूटने वालों को हम शुभकामनाएं देंगे कि माना कि मेरे जीत के काबिल नहीं हूँ मैं, तो मेरा शौक देख तो मेरा इंतजार देख. वाह, यही तो बात है. लगेच श्यामराजपूतचा भाऊ आहे वाटतं हा. शुभायात्रा तर आमच्या कॉलेजतर्फे पुरस्कार घ्यायला आलेलो आहे मी आणि अमोल पटेल. या कॉलेजचा विद्यार्थी तरी तो घ्यायला आलेला. कोणाला येणंच होतं. माझी निवड झालेली आहे. पुरस्कार घेऊन घरी घरीच ठेवा. करायला कसं मीच नसलो. पहिला नंबर आला तर ठीक आहे, नाही तर 9 आहे. कारण 8च जण परफॉर्म केले. आपण डान्स परफॉर्मन्स पाहिलंच असेल. आज तुम्ही बघितलाच आहे. त्याला बक्षीस नाही भेटलं तर कशाला बक्षीस देणार. पुरस्कारचा विषय म्हणला तर सरस्वती कॉलेज, देवगिरी कॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे कॉलेजेसने गाजवलं आहे भैया. नुसते पहिला प्राईज, दुसरा प्राईज, तिसरा प्राईज, सतत लाईन चालूच होती. ढोल ताशावरचे ढगडक तगडे नुसतं आहे. ढोल ताशे तर घेऊन आले ते, म्हणजे त्यांना माहीतच होतं की आपल्याला पुरस्कार तर भेटणार. शेवटी त्यांचं होम सेंटर झाल्यासारखं होतं. ते एक्झामचं होम सेंटर असतं. मजा आली या सगळ्या गोष्टी करताना. नवीन कॉलेजमध्ये नवीन ताकद तर नाही म्हणता येत, नवीन विकनेसने भाग घेण्यामध्ये आणि प्रॅक्टिस असो, जो काय असो, मॅडमसोबत जे काय डीलिंग वगैरे असेल छोट्या मोठ्या, हे सगळं म्हणजे मला माझ्या कॉलेज पिरियडमध्ये करता नाही आलं. 11वी-12वी तर मी फक्त शनिवार रविवार जातो कॉलेजला. फर्स्ट इयर सेकंड इयर तर आताच सुरू झालं आहे. लॉंग गॅप्स, बट ठीक आहे, फील करून घेऊ. गॅप्स फील करण्यासाठीच असतात. माझा हा या युवा महोत्सवमध्ये भाग घेण्याचं कारणच फक्त मनोरंजन आणि कॉन्टेंट होतं. जे की खरं सांगितलं तर तब्येत इतकी डाऊन आहे माझी. जसं तुम्ही परफॉर्मन्स बघितलं त्यामध्ये एनर्जीच लावता नाही आली. मला असं वाटतं मी लावतोय, पण लागलीच नाही ती काही. ठीक ना, मला फक्त एकदा भाग घेऊन बघायचा होता की जे युवा महोत्सवबद्दल जे बोलताय, केवढं बोलताय. 25-30 हजार विद्यार्थी तर दिसले नाही मला, 500-600 दिसले असं नव्हतं. आमच्या परफॉर्मन्समध्ये आम्ही सॉन्ग प्ले करून जास्त प्रॅक्टिस केली होती. लाईव्ह इन्स्ट्रुमेंटसोबत कमी प्रॅक्टिस केली होती. त्यामुळे माझी शाळा झाली कुठं ना कुठं. बाकीची तो ऑलमोस्ट राईट होते, पण मी तर तिथेच चुकलो नाही. एवढं काय त्यात कुठं मोठं भारी बक्षीसच भेटणार होतं बरोबर जर गेलं असतं. कॉम्पिटिशन टफ होतं, पण खरा भाग होता एन्जॉयमेंटचा. की भाई भाग घेतला, नाचला, तोडला, शिट्ट्या वाजवल्या, ऐकवल्या, टाळ्या खाल्ल्या आणि निघून गेल्या. शेवटपर्यंत आपल्या मकसद हा एंटरटेनमेंट राहणार आहे. नॉर द प्राइजेस अँड ऑल. बस झाली बडबड. ब्लॉगचा एंड करून टाकू आपण इथे. ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा.